नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 36. आज आपण यज्ञ या विषयाबद्दल पाहणार आहोत. यज्ञेन यज्ञमयजंत देवाः. देवांच्या आरतीनंतर म्हटल्या जाणाऱ्या मंत्रपुष्पांजलीची सुरुवात वरील वाक्यानं होते. त्याचा अर्थ यज्ञानं देवांनी यज्ञाची पूजा केली असा होतो. अर्थात वेदकालापासून यज्ञसंस्था आपल्या धर्माची आणि संस्कृतीची अविभाज्य घटक झाली आहे. रामायणात आणि महाभारतात आपण अनेक तऱ्हेच्या यज्ञांचे उल्लेख वाचतो. दशरथ राजाला संतती नव्हती म्हणून त्यानं पुत्रकामेष्टी यज्ञ केला. श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञातील अश्व लवकुशांनी अडवला. पांडवांनी राजसूय यज्ञ केला इत्यादी प्रसंग आपल्याला ठाऊक असतात. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादी वैदिक देवतांना व्यक्तिगत किंवा समाजाच्या अभिवृद्धीसाठी प्रसन्न करून घेण्यासाठी केलेल्या यज्ञयागांना कर्मकांड म्हणतात. वैदिक संस्कृतीचा जेव्हा आरंभ झाला तेव्हा या विधींना अतिशय प्राधान्य दिलं जात होतं. ते शास्त्रोक्त रीतीनं केलं तर ऐहिक सुखसमृद्धीबरोबरच स्वर्गप्राप्तीही होते अशी श्रद्धा होती. कर्मकांड कशी करावीत आणि त्यांची फलश्रुती काय यासंबंधी विवरण वेदांच्या पूर्वांगात म्हणजे संहिता आणि ब्राह्मण या भागात आहे. वेदांचा विकास होऊन आरण्यक आणि उपनिषदांची जेव्हा जोड दिली गेली तेव्हा कर्मकांडापेक्षा ज्ञानप्राप्तीला अधिकाधिक महत्त्व देण्यात आलं. कारण कर्मकांड काहीतरी उद्देशाची पूर्ती करून घेण्यासाठी म्हणजे काम्यस्वरूपाची असतात. त्यातून मिळणारं सर्वोच्च फल म्हणजे स्वर्गप्राप्ती. परंतु तिथं पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकी यावं लागत असल्यानं जन्ममरणाचे फेरे चालूच राहत असतात. याउलट ज्ञानप्राप्तीनं मोक्ष मिळवून संसार चक्रातून मुक्तता मिळते असं उपनिषदामध्ये प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. पुढं यज्ञांचा अतिरेक होऊ लागला. विशेषतः कर्मकांड आचरण्याच्या नियमांना अवास्तव महत्त्व दिलं गेलं. तसंच यज्ञात केल्या गेलेल्या प्राणीहत्येचा विवेकी माणसांना उबग येऊ लागला. त्यामुळे यज्ञाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. गुरुदेव रानडे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मुंडकोपनिषद यासारख्या उपनिषदात कर्मकांडांचा स्पष्ट निषेध केलेला आढळतो. त्यामुळे आणखी एक महत्त्वाचा बदल घडून आला. पूर्वी यज्ञयागात पशूंची हत्या करून हवी म्हणजे आहुती देण्यावर भर असे. अहिंसेची जसजशी मान्यता वाढत गेली तसतशी प्राण्यांचे बळी देण्याऐवजी तूप, तीळ, धान्य इत्यादींचं हवन करण्याची प्रथा सुरू झाली. नंतरच्या काळात कर्मकांडांचा अतिरेक आणि विशेषतः प्राणीहत्या या गोष्टींना विटलेल्या अनेकांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध किंवा जैन धर्म स्वीकारला हे ऐतिहासिक सत्य बहुतेकांना माहीत असेलच. अलीकडं दीर्घकाळ चालणारे यज्ञयाग करण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. गीता रहस्यामध्ये ज्योतिष्टोमादी पशुयज्ञ झाले असे 5-25 वर्षांनी केव्हा तरी कानी पडते असा उल्लेख आहे. दाजी धडपडे या श्री नाधो ताम्हणकर लिखित कादंबरीचा नायक दाजी यज्ञातल्या बळीचा बचाव करायचा कसा प्रयत्न करतो हे लहानपणी वाचल्याचं आठवतं. त्या अर्थी 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मोठे यज्ञ करण्याचं प्रमाण आजच्यापेक्षा अधिक होतं असं म्हणायला हरकत नाही. आजकाल अनेक उद्देशांसाठी केलेले होम हवन हे यज्ञाचं लहान स्वरूप आहे असं म्हणता येईल.
पण यज्ञ या संकल्पनेबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असते. पुरोहितांनी उच्च स्वरात मंत्र म्हणत यजमानाकडून किंवा यजमानाच्या वतीनं यज्ञकुंडातील अग्नीत तूप, तीळ, तांदूळ इत्यादी अर्पण करायचं असतं. त्यामुळे इष्टदेवता प्रसन्न होऊन आपलं मनोरथ पूर्ण करतात अशी यज्ञासंबंधी सामान्यतः आपली समजूत असते. फारच क्वचित मंत्रांचा अर्थ सांगितला जातो. बऱ्याच वेळा पुरोहितांनासुद्धा तो नीटसा माहीत नसतो. यजमानांनाही अर्थ जाणून घेण्याची इच्छा फारशी दिसत नाही. या मर्यादित कल्पनेपलीकडं यज्ञांचं केवढं विशाल आणि उदात्त स्वरूप आहे हे गीतेतील वर्णनातून लक्षात येतं. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.